नमस्कार. AK20 न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण एक आज नवीन आणि चालू विषय घेऊन आपणासमोर आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळं कृषी व्यवसायावरच सर्व गणितं अवलंबून असतात. जणू की अर्थकारण, राजकारण, समाजकारण, आर्थिक व्यवहार या सर्व गोष्टी हे शेतीवरच अवलंबून असतात आणि शेतीला पूरक असं घटक म्हणजे पाणी. ते पाण्याची उपलब्धता हे प्रथमतः हे पावसाद्वारे एकत्रित होऊन पाणी आल्यानं हे होत असते. पाऊस पडल्यानंच एकंदरीत हा शेती फुलत असतो आणि हेच पाऊस आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून किंवा आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आता डॅमद्वारे अडवलेला आहे, ते बंधाऱ्यामध्ये साचलेलं आहे, त्याद्वारे आपण शेती करत असतो. हे सर्वांना अगदी ठाऊक आहे. तुम्ही सर्वच त्या पद्धतीनं शेती करतोय आणि काही भागामध्ये हे शेती हे संपूर्णतः विहीर बागायती असतात. विहिरीवरच त्यांचं अवलंबून असतो. विहिरीमध्ये पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याची भूजल पातळी हे वर असणं गरजेचं असते. गेल्या वर्षी पुष्कळ प्रमाणात पाऊस पडला आणि अगदी प्रमाणापेक्षाही अधिक पाऊस पडला. त्यामुळं पूर नियंत्रणाची ही अनेक कामं शासन पातळीवरनं करावं लागलं. तेवढं करून देखील व्हायचं तेवढं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. पण परिणाम असा की पाऊस थांबल्यानंतर पाण्याची पातळी वाढल्यामुळं अनेक शेतकरी हे ऊसाचं पिकाचं लागवड केलेलं आहे. ऊसाचं पिकाचं लागवड केल्यामुळं आता ऊस हा संपूर्णतः पाण्यावर अवलंबून असणारा पीक आहे. ती पिकं आता पाण्याअभावी वाळत चाललेलं आहे, सुकू लागलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण पार्श्वभूमी पाहूया. गेल्या एप्रिल महिन्यामध्येच जागतिक हवामान तज्ज्ञांनी एक मत व्यक्त केलं होतं की अल निनोचा हा प्रभाव आहे, त्यामुळं पाऊस हे कमी प्रमाणात असेल असं हवामान तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केलं होतं. त्याला अनुसरून शेती करायचं असं निश्चयही शेतकऱ्यांनी केलं होतं. पण पहिल्यांदा लागवड केलेल्या पिकाचं काय, असाही एक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि आता जवळपास पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटलाय. अगदी रोहिणी, मृग आणि आर्द्रा हे तिन्ही नक्षत्र संपूर्णतः कोरडे गेलेले आहेत. आर्द्रा नक्षत्राचा पाऊस काही ठिकाणी पडलेला आहे, काही ठिकाणी जागोजागी पडले. मात्र देशामध्ये सर्वदूर असं पाऊस कुठेही नाही आहे. पाऊस काही टापूवर आहे, काही गावावर आहे, काही एका भागामध्ये आहे आणि सह्याद्रीच्या पठारावर काही ठिकाणी पाऊस पडतो आणि एका पठारावर पाऊस पडून हे भागणारा नाही, तर संपूर्ण अगदी सर्वव्यापी पाऊस अजिबातच आतापर्यंत नाही. त्यामुळं शेतकरी संपूर्णतः हतबल झालेला आहे. खरीपात प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये उडीद, मूग, मटकी, तूर असे अनेक पिकं घेतली जातात. तो खरीपाचं उत्पन्न हे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारा असतो, 2 पैसे हातात शिल्लक राहतो. मात्र एक महिना लोटलं, पाऊसच न आल्यामुळे अनेक ठिकाणी हे पेरण्यात झालेलं नाही. शासन पातळीवरनं देखील मुख्यमंत्री म्हणा किंवा कृषी मंत्री म्हणा किंवा हवामान तज्ज्ञ व्यक्ती मंडळी म्हणा, हे सर्वांनी म्हटलेलं आहे की शासन पातळीवरून आवाहन करेपर्यंत किंवा तज्ज्ञांनी आवाहन करेपर्यंत तुम्ही पेरणी करू नका. खरोखरच त्यांनी जे सूचना केलेल्या आहे ते स्वागतार्हच आहे आणि त्यांनी केलेली सूचना हे योग्यच आहे. कारण हवामान तज्ज्ञांचं मत हे पाऊस यंदा कमी असल्याचं सांगितल्यामुळं त्या अनुषंगानं त्यांनी पुढं शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे. मात्र आवाहन केले त्याप्रमाणे पेरणी अद्याप केलेलं नाही. काही भागामध्ये थोडंसं केले असतील, तो विषय बाजूला ठेवू आपण. त्याचं संख्या अगदी नगण्य आहे आणि संपूर्णतः राज्यभरामध्ये अद्यापपर्यंत पाऊस नाही. त्यामुळं शेतकरी संपूर्णतः हतबल झालेला आहे. शेती सगळं कोरडे आहेत, सगळं मशागत करून पेरणी योग्य मशागत करून आता ठेवलेले आहेत. पेरणीची तयारी करत असताना पाऊसच नसल्यामुळं आता पेरण्या होत नाहीत आणि होत नसल्यामुळं शेतकरी आता चिंतातूर आहे. यावर मार्ग म्हणून काय काढायचा, मार्ग तरी काही उपलब्ध नाही. पाऊस हा एक महत्वाचा घटक आहे. मात्र हे शेतकरी आता संपूर्णतः आर्थिक अडचणीत आलेले आहेत. कारण आज येईल,
पाऊस उद्या येईल असं ह्या आशेवर आता जवळजवळ 1 महिना झाला आणि अवकाळी पाऊस तरी अजिबातच पडलेला नाही. काही ठिकाणी पडले, काही नुकसान वगैरे झालं, तो विषय काय विशेष असं ठळकपणे पाऊस झालेला नाही. पण हे तीनही शेतकऱ्यांना आधार देणारा, शेतकऱ्यांचं हे तारणहार असलेले हे तिन्ही ऋतू, हे नक्षत्र, तिन्ही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी संपूर्णतः हतबल झाला आहे. आता करायचं काय असा एक प्रश्न आहे. गेल्या वर्षी मुबलक पाऊस होता. मुबलक पाऊस असल्यामुळं शेतकरी ऊसाचं मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि शासन पातळीवरून देखील शेतकऱ्यांचं ऊसाचं लागवड हे करणार हे गृहीत धरून अनेक कारखानेही उपलब्ध केलेले आहेत. अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि वाढती ऊसाची क्षेत्र पाहता अनेक कारखानेही नव्यानंही सुरू झालेले आहेत गेल्या 2, 4, 5 वर्षामध्ये. असो, पण ऊस हा त्यांचा कच्चा माल आहे. कच्चा माल असल्यामुळं ऊसाचे साखर कारखाने हे चालत असतात. मग ऊसाच्या कारखान्यासाठी असलेला कच्चा माल यंदा ऊसाची वाढच न झाल्यामुळं खुंटलेले आहेत. आतापर्यंत 10-15 कांड्या हे ऊस यायला पाहिजे, ऊसाची वाढ व्हायला पाहिजे होतं. 4-5च कांड्यामध्ये ते तिथं स्थिर आहे, वाढ होत नाही. पाऊस पडल्याशिवाय ते वाढ होत नाही हे देखील तितकंच सत्य आहे. पण आपण एक विषयाकडे वळूया. ह्या विषयाच्या अनुषंगानंच शेतकरी नेमकं ऊसाचीच लागवड का करतोय, अन्य पिकं घेता येत नाही का, असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आणि तसं शासनकर्तेही अनेक वेळा प्रश्न करतात. पण लोकभावनेचा आधार म्हणून ते प्रश्न करत नाहीत. हा एक विषय बाजूला असला तरी त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, ऊसाचीच लागवड एवढं का करतात. ठीक आहे, ऊसाची लागवड करतात, त्याच्यामागे अनेक कारण आहेत. एक तरी इतर जे आहे किराणाजन्य पिकं जर घेतले, किराणाजन्य पिकं घेतल्यानंतर त्या किराणाजन्य पिकाला किंवा तिथं उपलब्ध होणाऱ्या धान्याला शासन पातळीवरनं दर अजिबातच मिळत नाही. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे 1-2 माणसं एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला बसले की सहज 1000-1500 रुपयाचं बिल होतं. मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेलं गहू आजही 2000ला एक पॉकेट म्हणजे 80 kgचा जो पिशवी असतो, गोणी असतो, तो घेतला जातो. म्हणजे किती तफावत आहे हे. व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ते एका जेवणाचा खर्च 1000-1500 होतो, म्हणजे खाण्यापिणाऱ्या लोकांचं. हे आपलं पाकिट, हे 80 किलोचं पाकिट हे 2000ला घेतलं जातं. हे हास्यास्पद आहे आणि चिंतनीय बाब आहे आणि अत्यंत खेदाचं बाब आहे. शासनाने यावर काही उपाय करत नाही. उपाय न करण्यामागचं अनेक कारणही आहेत. कारण इतरांनाही त्यांना पोसायचं असतो, त्यामुळं इतरांना परवडेल अशा दरामध्ये हे धान्य असायला पाहिजे, हा एक त्यांचा स्वार्थ असतो म्हणून आपण राजकर्त्यांचा. म्हणजे इतर लोकांचे ओरड हे येता कामा नये, महागाईचा वगैरे त्यांचं नियोजन असतो. असो, पण ते शासन हे दर ठरवत असताना, उत्पादन करत असताना ते झालेल्या खर्चाच्या तुलनेत लागवड खर्च म्हणा, बियाणे, खत आणि मशागत, काढणी, पेरणी, फवारणी या सर्व बाबीचा विचार करता ते शासन पातळीवरनं आता घेत असलेले किंवा खाजगी ठिकाणी देखील घेत असलेले हे दर निश्चितच शेतकऱ्यांना परवडणारा नाही आणि हे सामान्यांना परवडण्यासारखं करण्यासाठी शासन त्यावरनं ठोस असं कोणतंही उपाययोजना करत नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. पण याचा दूरगामी परिणाम काय होतो की इतर पिकांनाही दर नाही. त्यामुळे ऊसाचं पीक आहे, एकदा लागवड केली की जातो आता 12-14 महिने आणि दर ही बऱ्याच प्रमाणामध्ये मिळतो. ही एक भोळी अपेक्षा शेतकऱ्यांची असते. 2 पैसे मिळेल आणि उलाढाली होत राहतील आणि शेती व्यवस्थापन ही टिकेल असं रास्त अपेक्षा शेतकऱ्यांची असते. ते असणं आवश्यकच आहे, कारण त्याशिवाय शेती टिकणं अशक्य आहे, शेती व्यवसाय टिकणं अशक्य आहे. आणि हे शेती जर असंच न टिकण्यासारखं झालं, शेती व्यवसाय सातत्यानं जर आतबट्ट्यात आलं किंवा अडचणीत आलं की प्रत्येक जण नोकऱ्या करण्याच्या पाठीमागे लागतील आणि नोकऱ्या म्हटल्यानंतर शासन पातळीवरनं किती नोकरी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकांना नोकरी देणं काही शक्य आहे का? ते अशक्य पण आहे. कुठलंही सरकार आलं तरी ते शक्य नाही. पण शासन त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. मात्र माझं म्हणणं असं आहे की या तरुण शक्तीला किंवा लोकांना एक शेती व्यवसायात गुंतवून ठेवण्यासाठी
त्यांना आवश्यक ते पुरवठा त्यांनी करायला हवे. आता उदाहरणार्थ म्हणजे नदीकाठच्या लोकांची एक फार मोठी ओरड एक महिन्याभरापासून आहे, आणि की पाणी आहे मात्र वीज फक्त 1-2 तास 3 तास इतकंच दिलं जातं, त्यामुळं की ऊसाच्या क्षेत्राला पाणी देणं शक्य होत नाही. ते वीज कपातीमागचं कारण वेगळे आहे. वीज कपातीमागचं की आमचं वीज कमी आहे त्यामुळं आपण वीज पुरवठा करू शकत नाही असं शासन पातळीवरून सांगत आले तरी ह्या शेतकऱ्यांना समजतो ते शासनाकडे वीज मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, मात्र पाण्याची पातळी खालावेल आणि पिण्याच्या पाण्याचं भविष्यामध्ये अडचणी निर्माण होतील हे दूरगामी विचार लक्षात ठेवून तिथलं लाईट हे 2च तास किंवा 3च तास केलेले आहेत. आणि शिवाय नदीत पाणी असल्यामुळं नदी व्यतिरिक्त अन्य भागातील जे बोर्स आहेत, विहिरी आहेत, तेही काही प्रमाणामध्ये तग धरून राहतील आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न किंवा एखादा थोडे बहुत काही बागायती केले असतील तर त्याचा प्रश्नही मिळतो, असं एक स्वच्छ आणि सरळ शासनाचा हेतू आहे. मात्र पाणी उपलब्ध असून पाणी उपसू देत नाहीत वीज न दिल्यामुळं, असा एक ओरड आहे कोणाचा की नदीकाठच्या लोकांचा, तो रास्त आहे त्यांचा. मात्र परिस्थिती अशी आहे की अल निनोच्या प्रभावामुळं पाऊस यंदा कमी होणार हे हवामान तज्ज्ञांनी सांगितल्यामुळे त्यावरचा उपाय म्हणून तो शासन पातळीवरनं ही योजना राबवत आलेला आहे. मात्र सध्याची जी परिस्थिती आहे राज्यामधील अनेक ठिकाणचे विहिरी हे मे अखेरीलाच कोरडे झालेले आहेत. ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये पाऊस झाला तिथली स्थिती थोडी वेगळी असू शकते किंवा तिथं चांगली परिस्थिती असू शकते. मात्र काही भागामध्ये हे मे अखेरलाच हे विहिरी कोरड्या पडतात, कारण विहिरी असतात 50-60 फूट आणि बोर गेले सभोवतालचे हे बोर हे 100-200 अगदी 300 अगदी 500 फुटापर्यंत देखील खोल बोर घेतलेले आहेत. त्यामुळं सर्व पातळी हे खाली गेल्यानंतर विहिरी हे जागेवरच कोरड्या पडतात. एकदमच मे अखेरमध्ये एकदमच गडबडल्यासारखं होऊन एकदम ते विहिरीचं जे पाणी आहे पाणी बंदच होतो. त्यामुळं फार मोठी अडचण निर्माण होते. ही अडचण निर्माण होऊ नये म्हणून शासनाचा हा एक वीज कपातीचं धोरण हे तो प्रयत्नाचा भाग असावा असं मला वाटतं. कारण काय ऊसाचं क्षेत्र जे वाढलेलं आहे ते वाढण्यामागचं मूळ हे शासनाने शोधायला पाहिजे. काही सरकारामध्ये तसं शोधकाम चालत होतं की किराणाजन्य पिकांना किंवा अन्य ऊस व्यतिरिक्त अन्य पिकांना जर चांगलं दर दिलं की शेतकरी त्या पिकाकडे वळतील आणि साहजिकच ते ऊसाचं क्षेत्र आपोआप कमी होतील, असं एक प्रयत्न शासन पातळीवरनं होत होतं. पण अलीकडं तशा पद्धतीचं काही नियोजन होत नाहीत, नियोजन करत नाहीत असं अगदी स्पष्ट आहे. कारण गेल्या वर्षी जो कांदा पिकवला शेतकऱ्यांनी, कांद्याचं उत्पन्न घेतले, त्या उत्पन्नाचं काय झालं, त्याला दर किती दिला शासनाने? 500 रुपये 300 रुपये गोणी. हे दर हे काय शासन परवडणार आहे का? ते कापणीचं दर काय, त्या लावणीचं दर काय, त्याला पाणी सोडल्याचं काय, फवारणी केल्याचं काय, काढल्याचं काय, आणि गोणी भरायचं, टेम्पो भाडं, हा माल, सोलार, असे अनेक घटकांच्या तोंडून जाऊन तो व्यापाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचं दर हे जवळपास 200-400लाच येऊन पोहोचलेलं आहे. खरं तर हे दर मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी शासन पातळीवरनं उपाययोजना व्हायला हवं, पण तशा पद्धतीचं उपाययोजना शासन पातळीवरनं केलेलं नाही. ते न करण्यामागचं कारण हे शेतकऱ्यांना कळतोय. न करण्याचं काय नवीन नाही. आता तरुण शेतकरी आहेत, वाचनीय सोशल मीडियामध्ये अनेक बातम्या ऐकतात, वाचतात आणि शासनाचं धोरणही समजून घेतात. शासनकर्त्यांचा जो स्टेटमेंट आहे ते खरं आहे का खोटं आहे इथपर्यंत चाचणी करण्याची देखील क्षमता आता नव्या शेतकऱ्यांमध्ये आलेली आहे. कारण त्यावेळी कांदा हा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असताना बाहेर निर्यात करायला हवं होतं, पण ते केलेलं नाही. ते का केलेलं नाही याचे कारण अगदी स्पष्ट आहे. अगदी कॉर्पोरेशनच्या निवडणुका होत्या, नगर परिषदांच्या निवडणुका होत्या, पण जवळपास हे शहरीकरणाच्या निवडणुका असल्यामुळे शहरातली ओरड होऊ नये म्हणून ते कांद्याला कुठल्या प्रकारचंही बाजारपेठ
उपलब्ध करून दिलेलं नाही. असेल तो आपला कृषी उत्पन्न बाजार समिती, तिथं काय मालाचा उठावच नाही तर काय करायचा. म्हणजे अनेक शेतकरी 5, 25, 50 पोती कांदा नेऊन येताना 500-800 रुपयाचं पट्टी घेऊन आलेले आहेत. असेही उदाहरण अनेक यावर्षी घडलेलं आहे. शासनाच्या पातळीवरनं अशा पद्धतीचं नियोजन झालं की साहजिकच शेतकरी कुठलं तरी नगदी पीक घेण्याचा प्रयत्न करतो. तो नगदी पीक म्हणजे सहजासहजी लागवड करण्याएवढं किंवा फार असं कृषीविषयक मोठमोठे सल्ले घेऊन करण्यासारखं नाही की सहजासहजी पारंपरिक पद्धतीनं वडिलोपार्जित त्यांच्याकडनं मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे ते शेतामध्ये ऊसाचं लागवड करतात. ऊसाचं क्षेत्र कमी करण्यासाठी शासन उपाययोजना अशा पद्धतीनं करायला हवं होतं की अन्य पिकांना चांगलं दर दिलं असतं तर शेतकरी त्या पिकाकडे वळले असते. पण तशा पद्धतीनं शासनाच्या पातळीवरनं नियोजन झालेलं नाही. तो त्यांचा राजकारणाचा भाग असेल किंवा शहरीकरणाचं ओरड आपल्याकडे कमी यावं म्हणून तशा पद्धतीनं केलं असेल. जरूर आहे, सर्व घटक हे जगायला पाहिजे हे मान्य आहे, पण होत असताना त्याचं व्यावहारिक तुलना झालं पाहिजे. शेतकरी पिकवतो किती, त्याला खर्च किती आहे, खर्चाप्रमाणे त्याला दर मिळतो का, दरामध्ये कमी जास्त झालं तर ठीक आहे, पण एकदमच कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांचं ओरड हे होणार आणि शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळणार हे साहजिकच आहे. तशा पद्धतीनंच झालं, त्यामुळं ऊसाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढले गेले. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कांद्याला जर चांगला दर मिळाला असताना ते ऊसाचे क्षेत्र एवढं वाढले नसते. नव्याने पुन्हा कांद्याचं लागवड केली असते आणि शासन पातळीवरनं निर्यातीचं धोरण जर अवलंबले असते तर मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचाही फायदा झाला असता आणि शेतकरी कांद्याच्या पिकाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणामध्ये घेतले असते. पण दुर्दैवानं तसं काही घडलेलं नाही. गेल्या वर्षी कांद्याचं पीक हे संपूर्णतः फोल गेला, त्यामुळं ऊसाचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. ऊसाचं क्षेत्र वाढलंय, त्याच्यासोबतच काही गव्हाची पेरणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये झालं. अक्कलकोट तालुक्यातील तळवळ भागामधला विषय बोलतो या अनुषंगानं की गव्हाचं पेरणी देखील मोठ्या प्रमाणात झालं. गव्हाच्या पेरणीत गव्हाला तरी काय दर आहे, काय शेतकरी आता 5, 25 पोती 50 पोती पिकवल्यानंतर का तेवढं खाणार आहे का त्यांनी? ते बाजारात पाठवावाच लागतो. पाठवल्यानंतर दर काय, आजही दर 2000 रुपयेच आहे. 2000 रुपयाचा दर शेतकऱ्यांना परवडतो का? त्याचं बियाण्याचा खर्च काय, खताचा खर्च काय? पुन्हा तेच गोष्टी बोलणं उचित होणार नाही. पण शासनाने यावर नियोजन केलं पाहिजे. शेतकऱ्यांना एक चांगलं दर देऊन त्या पिकाकडे वळवलं पाहिजे आणि त्या पिकाकडे शेतकरी वळल्यानंतर पुन्हा त्या पिकाकडे वळल्यानंतर दुसऱ्या पिकाला चांगलं दर देऊन पुन्हा तिकडं शेतकऱ्यांना वळवलं पाहिजे. हे कालचक्र हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे, शासनातल्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. हे नाहीये फक्त मिटिंगा, नामुकन तमुक, ते मिटिंग घेतली, हे मिटिंग घेतली. त्या मिटिंगामध्ये कुठल्याही प्रकारचं शेती नियोजनाचं किंवा दराच्या नियोजनाचं किंवा शेतकऱ्यांना कोणत्या पिकाकडे वळवायचं याबाबत कुठलंच नियोजन होत नाही. कृषी मंत्री फक्त मिटिंग घेतले, खताचं नियोजन केलं, अमुक केलो तमुक केलो. त्या खताच्या नियोजनाच्या भोवतीच कृषी मंत्र्याचं सगळं स्टेटमेंट घुटमळत असतो. मुळातच त्या खताचं निर्मितीच करण्यासारखं देखील धोरण अवलंबायला पाहिजे. जनावरांची संख्या वाढली पाहिजे, त्या अनुषंगानं शासन पातळीवरनं प्रयत्न झाले पाहिजे. काय शासन पातळीवरनं काय प्रयत्न होतोय? पशुपालकांसाठी काय प्रोत्साहनपर आहे? काही नाही. गोवंश हत्याबंदी वगैरे वगैरे अशा पद्धतीचे गप्पा आणायचे, जे व्हायचं ते होतच असते. पण त्यापेक्षाही ते जनावरांची संख्या वाढवणं हे शासनाचं काम आहे. तशा पद्धतीच्या अनुदानावर शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं जनावरं म्हणा, पशु म्हणा, त्या अनुदानाच्या पद्धतीनं किंवा शासनाच्या पातळीवरनं काही सवलतीच्या पद्धतीनं त्यांना उपलब्ध करून दिलं, त्या बाजूनं प्रोत्साहन दिलं, त्यापासून उत्पादन होणाऱ्या दुधालाही चांगलं दर दिलं तर शेतकरी आवडीनं तिथं करत राहतील. त्यामध्ये महिला शेतकऱ्यांचा तरी फार मोठा उत्साह असतो. पण काही नाही, उत्साहजनक काही शासनाचं नियोजनच नाही. फक्त लाडकी बहिणीचं 1,500 रुपये दिलो, मोदी बाबांचं एक 2,000 रुपये दिलो, या पलीकडे शासनाचं शेतकऱ्यांविषयी काहीच धोरण नाही. काढलेले आहेत ते 50 वर्षापासून कारखाने आहेत, ते कारखान्याला कच्चा माल पुरवठा हो म्हणून काहीतरी नियोजन करत बसायचं. या पलीकडे शासनाचं कोणतंही धोरण नाही. म्हणून तर मायबाप सरकारला आपली एक विनंती आहे, शेतकऱ्यांच्या वतीनं एक विनंती आहे की शासन या बाबतीत प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले म्हणजे आम्ही का पाऊस पाडायचा का असं प्रश्न काही जण उपस्थित करतील इथं. पण पाऊस पाडणं हे तुमच्या हातात नाही.
पाऊस हा निसर्गाचा लीला आहे. पण उपलब्ध पाण्यामध्येच, उपलब्ध स्रोतामध्येच, उपलब्ध आपल्याकडे साधनामध्ये, साहित्य साधनामध्येच शेतकऱ्यांना कसं आपण पीक पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे, त्याबाबत प्रवृत्त केलं पाहिजे. मला तरी वाटतं 5 वर्षामध्ये प्रोत्साहन भरपूर, एका पिकाला प्रोत्साहन देण्याबाबतच्या कोणत्याही योजना या राज्य सरकारकडून राबवल्या गेल्या नाहीत. फक्त खताचं नियोजन, अमुक नियोजन, औषधाचं नियोजन, या पलीकडे हे सरकलंच नाही. आणि फार फार तर उजनीतनं पाणी सोडलो, उजनीतनं पाणी सोडलो, किती जणांना पुरतोय ते? किती जण आहेत त्यावर अवलंबित? कोरडवाहू शेतकरी काय करावे मग? अशा पद्धतीचं कोणतंही नियोजन नाही. अलीकडेच एक विषय चर्चेला गेला, शेतकऱ्यांचं कर्जमाफी. कसलं कर्जमाफी? कर्जमाफी का करता तुम्ही? काय कारण आहे कर्जमाफी करायचं? तुमच्याकडनं त्यांनी लोन घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे ना, कर्जाचं त्यांनी उपभोग घेतलेला आहे, शेती फुलवण्यामध्ये त्याचा वापर झालेला आहे. कर्जमाफी का करायचा? काय काम आहे? तुम्हाला उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर दिला तर कर्जमाफीचं धोरण का अवलंबता? किंवा उत्पादन करण्यामध्ये काहीतरी सहाय्य केलं तर तो कर्जमाफीचं काय कर्जमाफी? कोणाचं कर्जमाफी करताय तुम्ही? मूठभर लोकांचं, वेशीमध्ये हिंडणाऱ्या चौघांचं कर्जमाफी केल्यानंतर का शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का? एक मी तरी म्हणेन की तुमच्या बगलबच्च्यांचं ते कर्जमाफी आहे, शेतकऱ्यांचं नाही. ते शेतकऱ्यांचं नाव त्यांना कशाला जोडताय तुम्ही? किती जण आहेत असे शेतकरी की अगदी कसून शेतामध्ये काम करणारे, अगदी 12-14 तास ते शेतामध्ये काम करतात आणि त्यांची कर्जमाफी झालेली. अहो, तुम्ही बँकेपर्यंत यायला पण त्यांना वेळ नाही. त्या माणसाची कर्जमाफी कोणाचं झालंय का? असे उदाहरण दाखवा. आणि वेशीमध्ये हिंडणारे जे आहेत तुमचे कार्यकर्ते, त्यांचीच तुम्ही कर्जमाफी करता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणून तुम्ही त्याला बिरदावली लावता. काय गरज आहे कर्जमाफी करायचं? कर्जमाफी करायला आपला विरोध नाही, पण ते कर्जमाफी करण्याचं वेळच काय येते? त्यांच्या उत्पादित मालाला तुम्ही चांगला दर द्या ना, मग ते कर्जमाफी कशाला? आणि कर्जमाफीचं चुकीच्या सवयी. कोण मागितलेलं आहे कर्जमाफी? तुम्हाला कुठला शेतकरी मागितलेला आहे आम्हाला कर्जमाफी करा म्हणून? कोणीही मागितलेलं नाही. प्रत्येक शेतकरी अगदी स्वाभिमानी असतो आणि त्या कष्टावर विश्वास असतो. तो फक्त तुम्हाला, आम्हाला वीज द्या, पाणी द्या आणि उत्पादित केलेल्या मालाला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रस्ता द्या आणि उत्पादित केलेल्या मालाला खर्चाच्या तुलनेनं दर द्या, ही त्यांची मागणी असते. कर्जमाफीचं कोणीही मागणी तुम्हाला केलेलं नाही. शासन पातळीवर कोणाला एक रुपयाच्या चिठ्ठीवर तुम्हाला निवेदन दिलेलं एक तरी उदाहरण आहे का? नाही. तुमचंच चाललेलं असतं सगळं. कोणीतरी कर्जमाफी करा म्हणतोय, कोण नको म्हणतोय. नाही, हे कर्जमाफी हे यावरचं शेतकरी स्ट्रॉंग होण्याबाबत की आर्थिक सुबत्तेत येण्यासाठी कर्जमाफी हा उपाययोजना नाही. आणि कर्जमाफी केलं तरी किती जणांचं करता तुम्ही? गावात असतात की 1300-1400 खातेदार असतात, त्या 1400 खातेदारापैकी 4 जणाला करता. कशाची ही कर्जमाफी? त्या सरसकट तुम्ही कर्ज घ्यायला पहिल्या वर्षी प्रोत्साहन करा आणि दुसऱ्या वर्षी कर्जमाफी करा. ते शक्य आहे का? काहीतरी जुजबी काहीतरी करून उभे गोल फिरवायचं, शेतकऱ्यांना गोल फिरवायचं आणि अधिकारी काहीतरी गोल बोलायचं, विरोधक काहीतरी करायचं. एक सेटिंग पद्धतीनं काहीतरी चालतोय. हे न समजणे इतकं अगदी दूध खुळ हे शेतकरी नाहीत. आता शेतकरी हुशार झालेले आहेत. जुने गेले ते धोतरवाले शेतकरी कमी झालेत. आता पॅन्ट शूटावरचे शेतकरी आहेत की सुशिक्षित आहेत. अनेक शेतकरी हे 12वीच्या पुढे शिकलेले शेतकरी आहेत. त्यामुळे हे सगळे खेळ त्यांना कळतो. हे असं काहीतरी करून तुम्ही भुलतापा देऊन हे वेळ घालवण्याचा उद्योग करायचा नाही. आता आपण मूळ विषयाकडे येऊया. अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं कर्जमाफी हा अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीवरचा पर्याय नाही. शेतकऱ्यांना मुबलक पद्धतीनं त्याला प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे, त्यांना एक चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहित केलं पाहिजे. परवाच कृषी दिन साजरा झाला. काय कृषी दिनामध्ये काय घडलं? काय केलं तुम्ही ते कृषी दिनामध्ये? अल निनोचा अमुक आहे, अल निनोचा फटका आहे, यावर्षी शेती व्याख्यान ऐकवतात त्यांना. शेतकऱ्यांना व्याख्यानाची गरज नसते, त्यांना मदतीची गरज असते. मदत म्हणजे रोख रक्कम नाही. रोख रक्कम दिलं तर कुठं जाते ते तुम्हाला देखील माहिती आहे. कुठे जातात ते पैसे ठाऊक आहे सगळ्यांना. तशी गरज नाही. त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं पाहिजे, तशा पद्धतीनं प्रोत्साहित केलं पाहिजे. अगदी पहिल्यांदा शेतकऱ्यांचे काही मेळावे व्हायचे शासन पातळीवरनं, तालुका कृषी अधिकाऱ्याकडनं. अमुक ह्या पिकं घ्या, हे प्रोत्साहन आहे, अमुक दर नियंत्रण आहे, शासन पातळीवरनं काही धोरणात्मक निर्णय झालेले आहेत.
हे पिकं घ्या तुम्ही, अशा पद्धतीचं नियोजन व्हायचे. तेवढी कापूस लागवड करा वगैरे वगैरे सांगायचे, ज्वारी पेरणी करा वगैरे म्हणून ज्वारीचे हे पिशव्या द्यायचे, बियाण्याची पिशव्या त्या जोडून खतं द्यायचे आणि त्याला काही प्रोत्साहनपर त्यांना स्पर्धा भरवायच्या. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना ते करत होते. अशा पद्धतीनं काहीच नाही, फक्त खताचं नियोजन. खताचं नियोजन तरी कशाला करता तुम्ही? खत तयार करायला सांगा ना त्यांना, तयार करू शकतात. ते करू शकत नाही. स्वतःच्या ह्याच्यावर करणारे शेतकरी काही नगण्य आहेत, कमी आहेत. सातत्यानं पडत असलेला दुष्काळ आणि कधी अतिवृष्टी, अशामुळं सगळं शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोंडीत अडकून पशुधन हे विकून खाल्लेले आहेत त्यांनी. हे त्रिकालबाधित सत्य आहे. कोणाला पशुपालन करू नये असं वाटत नाही, पण परिस्थितीच असं निर्माण झाले. ते शेतकरी स्वाभिमानी असल्यामुळं तोंडानं बोलत नाही की आम्ही अमुक अमुक अडचण आल्यामुळं ते विकली. अशा पद्धतीनं बोलायला त्यांना अंतर्गतरित्या दुःख होतं, पण ते दुःख कोणाकडे व्यक्त करायचा म्हणून नाही, आपण चारा नाही, पाणी नाही, काहीतरी ते आपण त्याच्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. पण हे शासन म्हणून काही त्यांची आपली जबाबदारी आहे का नाही? अशा पद्धतीचे नियोजन कधी करणार? कधी मिटिंगा घेणार? कधी आढावा घेणार? आज पहा तुम्ही, 1.5 महिने झाला आता एक थेंबही पाऊस नाही. अगदी थेंबभर नाही, अगदी की काय शेत मशागत पुनर्मशागत करायचं म्हटलं तर तिथं गवत पण उगवलं नाही. अशा पद्धतीचं हे वातावरण निर्माण झालेलं. त्यावर तोडगा करण्यासाठी उपाययोजना तरी अजिबातच कुठल्या सभागृहामध्ये पण नाही, मीटिंगमध्ये नाही, चर्चेमध्ये नाही आणि अधिकाऱ्यांना तरी काहीच नाही. अधिकाऱ्यांना कुठल्याही सूचना आलेल्या नाही आणि सूचना देत असताना काहीतरी उपदेशात्मक सूचना देऊन नाही चालत. शेतकऱ्यांना सल्ले देऊन नाही चालत. ते सल्ल्यावर काही होत नसतो. जे 18 पिढी हे शेती करत असते त्यांना सगळ्यात चांगल्या पद्धतीनं पारंपरिक शेती कसे करायचं हे ठाऊक असते. पण ठीक आहे, ते व्यापारी शेती करायचं वगैरे ट्रेनिंग द्या. द्राक्षे, डाळिंब वगैरे वगैरे अनेक पिकं आता व्यापारी पिकं आलेले आहेत. त्या व्यापारी पिकाचं तुम्ही सल्ले द्या त्यांना, अगदी सल्ले द्या, ते चालतील. पण हे पारंपरिक शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले देऊन नाही चालत. त्यांना प्रॅक्टिकली मदत करणं हे तितकंच गरजेचं असतंय. असो की सध्याची परिस्थिती हे हवामान बदलामुळं म्हणा किंवा अल निनोच्या फटक्यामुळं हे बाष्प वरच कोरडे होत आहेत. खाली काही पाऊस पडत नाही, ढग येतोय जातोय. अगदी हवामान तज्ज्ञ सांगतात की अमुक या तारखेला पाऊस येईल, त्या तारखेला येईल, इथं येईल, तिथं येईल. ठीक आहे, हवामान तज्ज्ञांना ठाऊक आहे हे पाऊस येत नाही, पण शेतकऱ्यांना धीर यावं, त्यांनाही थोडंसं आत्मविश्वास वाटावं, काहीतरी येतो म्हणून तज्ज्ञांनी सांगितलेलं असं वाटावं म्हणून काही फेक न्यूजही प्रसारित करण्याचा उद्योगही चालू झालेला आहे. अगदी स्पष्ट आहे, गेल्या आठवड्यापूर्वी 23 तारखेला पाऊस येईल, 24 तारखेला येईल, 25ला संपूर्ण महाराष्ट्रावर येईल. कुठं महाराष्ट्रावर आलं नाही. हवामान तज्ज्ञांचं मत ही फेल गेलंय म्हणण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. हे देखील तितकंच सत्य आहे, अगदी सत्य आहे. आम्ही काय हवामान तज्ज्ञांचं म्हणणं हे फेल गेलं असं म्हणत नाही. काही अशा गोष्टीही सांगत राहतात. तो त्या सांगण्यामागचा हेतू त्यांचा स्पष्ट असतो की शेतकरी घाबरू नये, हतबल होऊ नये, धीर धरावा हा त्यांचा हेतू असतो. तेही चांगलं आहे, पण ते असं किती वेळ की फुकटचे धीर किती दिवस येणार? आता अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. पेरणी आज उद्या पाऊस येईल, पाऊस आल्यानंतर पेरण्या सुरू होतील. आता जवळजवळ 1.5 महिने हे कामं नाहीत, उद्योग नाही, मजुरांना काम नाही, शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. अगदी शेती हे सगळं मशागत करून रेडी करून फक्त ठेवलेले आहेत. आतापर्यंत कोणत्याही पद्धतीचं तिथं पेरणी झालेलं नाही. अगदी 1.5 महिन्यापासून 1.5 ते 2 महिन्यापासून आता शेतकरी निवांत आहे. जवळजवळ मार्च पासून सगळं निवांतच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. निवांत म्हणजे निवांत कधी नसतो, पण ते जे काम करायला हवं होतं ते काम त्यांच्या हातून झालेलं नाही निसर्गाच्या या कृपेमुळं. मग आता पाऊस पडल्यानंतर काय नियोजन करायला पाहिजे शासन पातळीवरनं शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, याचं नियोजन शासन पातळीवरनं झालंय का? फक्त खताचा पुरवठा एवढं करतो.
खताचा पुरवठा करताय म्हणजे काय, ते तुम्ही मोफत करताय काय? त्याला मोजावा लागतो. एक तरी खताचा विषय बोललं की पुन्हा ते तिसराच विषय वळून जातो. 600 कोणी आता 2000 ला येऊ लागलं. किती 100-150 ला येणारा एखाद्या खताचा दर आता 600 वर गेलेला आहे. काय कोणत्या ब्रँडचा मी काय इथं प्रमोशन करत नाही, पण अशा पद्धतीची परिस्थिती आहे का नाही तुम्हाला कळतोय ना. तुमची ही शेती आहे, सरकार चालवणाऱ्यांचे देखील त्यांना याच गोष्टी परवडतात का? तुम्ही 2000 दिलेल्यांना एक पोती 2000 मोदीबाबांचं तुम्ही मोदीबाबांकडनं पैसे मिळतो, त्यातून शेती फुलवण्यासाठी तुम्ही निश्चितच ह्या पैशाचा उपयोग होईल अशा पद्धतीचा खाली कमेंट्स पण टाकल्या जातात ते पैसे पडल्यानंतर. 2000 मध्ये एक पोती खतं पण येत नाही. काय नियोजन करायचं त्या 2000 मध्ये? आणि 2000 तुम्ही देऊ नका हो. 2000 द्या म्हणून कोणीही शेतकरी मोदी बाबाकडे तक्रार केलेली नाही, आम्हाला 2000 द्या म्हणून. दिलेला आहे, तो तुमचा राजकारणाचा भाग असेल, त्यावर आपण काही बोलत नाही. पण तुम्ही दर द्या ना त्यांच्या मालाला. का देत नाही दर? कशामुळं? काय कारण? त्याचे कारण हे अगदी स्पष्ट पण यापूर्वीच बोललेलं आहे. ठीक आहे, तुमचं सगळं सोय होण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांचा उपयोग करता, मग शेतकऱ्यांना पाहणार कधी? शेतकऱ्यांना पाहणार कधी? आणि कर्जमाफी उगा शेतकऱ्याचं माइंड कुठल्या तरी क्षेत्रामध्ये वळवायचं, कुठंतरी भरकटत ठेवायचं त्या शेतकऱ्यांचं डोकं. अशा पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण करणं योग्य नाही. तर माझ्या मायबाप सरकारना हात जोडून विनंती आहे की आता येणारा दिवस हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण काळ आहे. त्यांच्याकडे पेरणीसाठी देखील पैसे उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. पण ते तोंडानं बोलत नाही, हे त्यांचा स्वाभिमानाचा विषय असतो. पण ते त्यांची भावनिक जो विषय आहे, त्यांची भावना तुम्ही ओळखून त्या शेतकऱ्यांना मदत करणं हे राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि ते करावं अशी अपेक्षा आपली आहे. आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांना अन्य पिकाकडे प्रोत्साहित करणं आणि करण्यासाठी उपाययोजना करणं, वेगवेगळ्या पिकाकडे सातत्यानं डायव्हर्ट करत राहणं, एकदा या पिकाकडे, एकदा या पिकाकडे, या पिकाला दर चांगला द्यायचा, या पिकाला एकदा चांगला दर द्यायचा, एकदा पिकाचा दर कमी करायचा, एकदा वरच करायचा, काही बॅलन्स ठेवायचा. अशा पद्धतीचं नियोजन हे सर्कसचा खेळ असतो. कृषी खातं म्हणजे काय छोटं खातं नाही, देशातील सर्वात मोठं खातं आहे. हे सर्कस करत बसावं लागतं. हे सर्कस तुम्ही कधी करणार? का फक्त खताचं लिंकिंग करायचं ना, ते कारखानदारावर वेगवेगळ्या गप्पा मारायच्या, या पलीकडे काही दिसत नाही. कुठलं नियोजन केलंय? कुठं तुम्ही सर्कशीचा खेळ केलेला आहे शेतकऱ्यांच्या धान्याच्या दराबाबत किंवा पिकाच्या दराबाबत? काहीही नाही. फक्त ऊसाचं थोडं गप्पा मारायच्या, ऊसाला आम्ही अमुक दर देऊ, तमुक दर देऊ. तो देखील परवडत नाही, पण नाईलाजानं ते ठीक आहे म्हणतात. आणि तेही यावर्षी अनेक कारखाने हे त्यांचं ऊस जाऊन आता जवळजवळ दुसरं ऊस पुन्हा 4-4 कांड्या झाल्या, 4-8 कांड्या झाल्या. अजूनही त्यांचं कोणत्याही पद्धतीचं बिल दिलेलं नाही. दिलेत काही जुजबी दिलेले. 3000च्या दराची घोषणा केली तर कुठे 1800 रुपये दिलेले आहेत, पुढचा हप्ता देतो म्हणलेत. काही ठिकाणी 2500 दिलेले आहेत, पुढचा हप्ता देतो म्हणलेत. ठीक आहे, कारखान्याच्या अडचणीचा एक भाग असू शकतो, पण आता शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. ह्या सर्व बाबी क्लिअर करता आलं पाहिजे आणि ते करण्यासाठी तशा पद्धतीचं तंबी हे शासनाने ते कारखानदारांना दिलं पाहिजे. अजिबातच देत नाहीत. कारण ते जे ऊस कारखानदार आहेत ते त्यांचेच बगलबच्चे आहेत, त्यांचेच सहकारी आहेत. बगलबच्चे म्हणण्यापेक्षा त्यांचेच सहकारी आहेत. त्यामुळे ते कुठलाही धोरणात्मक निर्णय असा घेत नाहीत. फक्त काय त्यांच्या पद्धतीनं चालत असतो. ते विस्तारित बोलण्यात काय आवश्यकता नाही. तशा पद्धतीचं विस्तारित चर्चा आपण पत्रकारिता करताना अनेक ठिकाणी ऐकलेले आहेत आणि ते काय इथं जाहीररित्या सांगणं योग्य होणार नाही. पण असं किती दिवस तुम्ही फसवाफसवीचा आणि चकवाचकवीचं खेळ करत बसणार आणि हे शेतकऱ्यांना सातत्याने अडचणीत ठेवत बसणार. आणि शेतकरी देखील तुम्ही रोख रक्कम दिलं तर शेतकरी पण एवढं काय हलके नाहीत, घेतील आणि ते तिसराच उपयोग करत बसतील. त्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पिकाचं दर वेगवेगळ्या पद्धतीनं हलवाहलवी करण्यासाठी डायव्हर्ट करणं, त्याचं माइंडसेट वेगवेगळ्या पिकाकडे डायव्हर्ट करून तिथं दर द्यायचा, दुसऱ्या पिकाकडे डायव्हर्ट करायचा, तिथं दर द्यायचा. आपल्याकडे कोणत्या पद्धतीचं धान्य किती पद्धतीनं
किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, राज्याचं धान्याचा कोटा किती असतो, कुठल्या पिकाचं किती असतो, याबाबत कुठल्याही धोरणात्मक कुठल्याही बातम्या आम्ही ऐकलेल्या नाहीत आणि ती जबाबदार पदाधिकारी पण त्याबाबतच्या कुठल्याही प्रकारच्या आकडेवारीमध्ये बोलत नाही. आज जर एखाद्या मंत्र्याला विचारलं की डाळीचं उत्पादन आपल्याकडे उपलब्धता आपल्याकडे किती आहे, कोणीही सांगू शकत नाही. ज्वारीचं किती आपल्याकडे साठा आहे, कोणी सांगत नाही. पण चाललंय म्हणजे चाललंय, कोणीतरी पिकवतंय, कुठंतरी करायचं, कसं तरी दर द्यायचा आणि ते माल देशामध्येच राज्यामध्ये चोकअप करून ठेवायचा आणि सामान्यांना जगवत राहायचं. या पलीकडं हे राज्य सरकार काय करतोय, करायला लागलं का काही नियोजन? राज्यकर्त्यांना माझं विनंती आहे, मी जे बोलतो ते तुम्ही आत्मचिंतन करायला पाहिजे. आम्ही काय करतोय का? काही नाही, काही नाही. कधी मीटिंग घेतलेलं आहे तुम्ही वेगवेगळ्या पिकाच्या पद्धतीनं प्रोत्साहन करण्यासाठी? प्रत्येक जिल्ह्याला कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र आहे. काय संशोधन होते तिथं? तिथं लाखाने पगारी मोजणारे अनेक इंजिनियर्स आहेत, पण जे कृषी तज्ज्ञ आहेत. का त्या तज्ज्ञांकडनं त्या तज्ज्ञांना कामच नाही. तुम्ही कामच त्यांना देत नाही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचं. शेतकऱ्यांना शेतातलं काम सोडून त्यांच्यापर्यंत सल्ला ऐकायला जायला काय वेळ नाही आणि जाणं पण काय परवडणार नाही. असतील तिथं गेल्यानंतर ती माणसं असतीलच असंही नाही. त्या फील्डवर गेले, त्यावर गेले म्हणून कुठंतरी असतात. ते कुठल्या फील्डवर गेलेले असतात काही नाही. अनेक ठिकाणी आपण क्रॉस चेक पण केलेलं आहे पत्रकारिता करताना. एखाद्या अधिकारी अमुक अमुक, हे कृषी अधिकारी कुठे अमुक अमुक येतं, तिथं पण गेलेलं आहे मी मोटरसायकल घेऊन, तिथं पण नव्हते, ते आलेच नव्हते तिथं. अशा पद्धतीचं अनेक उदाहरणं आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं आहेत की 25-27 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये. मायबाप सरकारला माझी एक विनंती आहे, शेतकरी संपूर्णतः अडचणीत आहे. इतक्या अडचणीत आहे की तो व्यक्त करू शकत नाही, कारण तो स्वाभिमानी प्राणी आहे. उपाशी राहील पण तो व्यक्त होत नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. म्हणून तरी ही वेळ आलेला आहे. शेतकरी बोलत नाहीत. शेतकऱ्यांच्या वतीनं बोलणारे जे शेतकऱ्यांचे नेते म्हणवतात ते देखील काय करतात हे देखील अगदी स्पष्ट आहे. म्हणून शासनाकडनं आपल्याला अपेक्षा आहे आणि आपला हक्क आहे आणि आपल्याला सांगणं आपलं कर्तव्य आहे आणि याबाबत योग्य नियोजन करावं आणि पाऊस आल्यानंतर येणारा जो खरीपाची जी पेरणी असतो, जवळजवळ खरीपातले जवळजवळ निम्म्याहून अधिक पिकं आता लागवड करता येत नाही. राहता राहील आता तूर एक आहे. तो तुरीचं पिकाचं पेरणी होऊ शकतो आजही, आता पाऊस आला तर. आणि ते उडीद, मूग, मटकी हे सगळं गेले. आता काय पेरण्याचं दिवस संपलेले आहेत त्याचे. तुरीचं पेरणी होऊ शकते, पण पाऊस आलं तर. पाऊस आल्यानंतर काय नियोजन करतो ते पाहण्याचा औत्सुक्याचं आहे. शासन बघूया कुठल्या पद्धतीनं मदत करतात, काय त्यांना प्रोत्साहन करतात, त्या शेतकऱ्यांना काय अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काय धीर देतात, काय मदतीचा हात देतात, हे पाहण्याचा औत्सुक्याचं बघूया. आपण आतापर्यंत जे 50 वर्ष झालं आपण विश्वास ठेवतच आलेलो आहे. आपण आजही विश्वास ठेवूया की काहीतरी नियोजन करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि शेतकरी अडचणीत असल्यानंतर ती लाडकी बहीण आणि मोदी बाबांचं 2000 या विषयाला प्लीज स्पर्श करू नका. आणि ती पैसे कोणीही मागितलेलं नाही. कुठला शेतकरी एखादा मागितलं असेल तर आम्हाला त्याचं नाव कळवा. नाही मागितलं हो, त्यांनी दर मागितलेला आहे तुम्हाला. आणि वेगवेगळ्या पिकांना प्लॅटफॉर्म, त्याला सुविधा आणि दर ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांची मागणी आहे, तुम्ही देत आहे. त्यांची मागणी एक असते, तुम्ही देत आहे. ते देण्यामागचं असं का करता हे देखील त्यांना कळतोय, पण कळून देखील वळत नाही, कारण इलाज नाही. पण कृपया आपल्याला एक मायबाप सरकारला विनंती आहे की येत्या हंगामामध्ये पाऊस पडल्यानंतर येत्या हंगामामध्ये त्यांना हे हंगामामधलं जो लागवड करायचं आहे विविध पिकाचं ते सुकर कसं होईल या पद्धतीनं आपल्या स्तरावरून प्रयत्न केला पाहिजे, अशी एक रास्त अपेक्षा आहे. प्रयत्न करणं म्हणजे काय केवळ पैसे देणं हा त्यावरचा इलाज नाही, पण त्यांच्या कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पिकाकडे वळवता येईल त्या पद्धतीमध्ये प्रयत्न करून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी योग्य पद्धतीनं नियोजन होणं तितकेच गरजेचं आहे. कारण ते गेल्या 5 वर्षापासून अशा पद्धतीचं कोणतंही नियोजन झालेलं नाही. झालं असेल तर कुठल्या परिसंवादामध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये व्यक्त झालेले ते आपण प्लीज कळवावं. ठीक आहे, आजचा विषय इथेच पुरे करूया. हे मायबाप सरकार
आपल्याला योग्य ते मदत करतील अशी रास्त अपेक्षा ठेवूया आणि त्याहून या निसर्गाला एक आपण विनंती करूया, देवा हे लवकर पाऊस पाड आणि ह्या शेतकऱ्यांच्या हाताला काम दे आणि ते भरभरून पिकाचं उत्पादन घेण्यासाठी त्यांच्याकडे एक धैर्य दे, ताकद दे. तशा पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह असं वातावरण निर्माण करायची अपेक्षा व्यक्त करूया. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या विषयामध्ये. तोपर्यंत मी अनिल कापसे. नमस्कार.